नापास होणं ही बॉयहुड मधली सगळ्यात खतरनाक गोष्ट. कारण तुम्ही नापास होता तेव्हा तुम्हाला नाही कसं दणकन वरनं कुणीतरी खाली आपटतं आणि तुम्हाला कळत नाही की आपल्याबरोबर हे काय झालंय. तुम्हाला एक मार्कलिस्ट मिळते, त्याच्यात तुमचे 12पैकी 8 विषय राहिलेले असतात, एफ 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 दिसत असतं. मग ते तुम्ही घाबरता भयंकर. मग तुम्हाला प्रत्येक स्टेपवरती भीती वाटते की आता पेपर आपले सुटणार आहेत का नाही. म्हणजे एक ते क्लासिक असतं बघ की परीक्षा आली 10 तारखेला आणि आपण 1 महिना आधी 10 तारखेला म्हणतो की आता महिनाभर अभ्यास. मग आपण 7 दिवस टाइमपास करतो आणि म्हणतो बरोबर शेवटचे 21 दिवस अभ्यास करणार. मग आपण तेव्हाही टाइमपास करतो म्हणतो आता 10 दिवस काही मी आता 10 दिवस करणार नाही. मग शेवटचे 4 दिवस राहतात. नाही मी वीकेंड आता मी शनिवार रविवार जो अभ्यास करीन सोमवारचा पेपर, मग शनिवारी काहीतरी आपण काढतो आणि रविवारी म्हणतो की रविवार संध्याकाळपासून मी करणार आणि सोमवार सकाळी येते या सगळ्यामध्ये. तेव्हाही आपण म्हणतो आता हे 2 तास ना मी एकदम कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करणार. तो कधीच होत नाही. असे माझे खूप पेपर गेले, खूप. म्हणजे आय वॉज कम्प्लिटली ट्रॉमटाइज्ड की आता काय मी आयुष्यात करू, काय करू. म्हणजे वेड्यासारखं पहाटे उठून घराबाहेर जाणं, कुठल्या तरी देवळाला बाहेरनं नमस्कार करणं की बाबा माझे पेपर सुटू दे आणि हे होऊ दे. हे मी असे खूप इंटरेस्टिंग किस्से तेव्हा केलेले. या अपेक्षेने की हा पेपर सुटेल, तो कसा सुटेल.